नमस्कार मंडळी, आज संडे स्पेशल मेनू तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे. बकऱ्याची मुंडी आहे, स्वच्छ धुवून घेतली, हळद मीठ लावून घेते आणि थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवून दिलं. हळद आणि मीठ चांगलं चोळून ठेवायचं म्हणजे वास येत नाही उग्र. आता कुकरमध्ये तेल टाकलं आणि कांदा बारीक चिरलेला टाकला. कांदा चांगला फ्राय झाला की अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती, ती 2 चमचे टाकली आणि चांगली परतून घेतली. आपण मॅरिनेट करून ठेवलेलं मटण यामध्ये ॲड केलं आणि चांगलं मिक्स करून कुकरचं झाकण लावून दिलं आणि 5 शिट्ट्या करून घेतल्या. 5 शिट्ट्यामध्ये चांगलं मटण शिजून गेलं. तर शिट्टी झालेली आहे, काढून बघते बघा. या ठिकाणी मटण चांगलं शिजलेलं आहे आणि ते उकळलेलं गरम पाणी ॲड केलं आणि पुन्हा एकदा मिक्स करून बघितलं की मटण शिजलं आहे की नाही. बघा, चांगलं मटण शिजलं होतं. आळणी रस्सासुद्धा काढून घेतला आणि वाटणासाठी सुकं खोबरं, मिरची, अद्रक आणि टमाटर, कांदा त्याची पेस्ट करून घेतली. पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं. अद्रक लसूण पेस्ट टाकली. अद्रक लसूण पेस्ट चांगली परतली गेली की आपण जे वाटण करून घेतलं होतं कांदा खोबऱ्याचं ते ॲड केलं. ते पण चांगलं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. वाटण चांगलं परतलं की आपल्याला त्याच्यामध्ये आपले पावडर मसाले टाकायचे आहेत. आता बघा, चांगला मसाला परतला गेलेला आहे. त्याचा कच्चापणा सगळा निघून गेला पाहिजे एवढं त्याला परतायचं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण आहे हे चांगलं परतलं गेलं तेलामध्ये की आपला रस्सा पण चांगला होतो. आता हे ते लाल तिखट, हे घरचं लाल तिखट आहे, घाटी मसाला. हे गरम मसाला आहे 1 चमचा आणि पुन्हा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत. मसाला चांगला भाजला की आपला रस्साही छान होतो. आता या ठिकाणी बघा बुडबुडे येत आहेत, चांगलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. पुन्हा मिक्स करून घेते आणि आपण जे शिजवलेलं मटण आहे ते या ठिकाणी आपल्याला ॲड करायचं आहे. मटण ॲड केलं की पुन्हा मिक्स केलं. जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे, पाणी हवे आहे आपल्याला रस्सा करण्यासाठी, ते गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामधून घेऊन ॲड केलेलं आहे. तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही रस्सा करू शकता. चिकन मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकली आणि पुन्हा बारीक गॅसवरती ठेवून दिलं उकळी येण्यासाठी. उकळी आल्यानंतर आपला गरमागरम मुंडीचा रस्सा तयार आहे. बघा, छान झाला होता, एकदम लाल भडक रस्सा आपला तयार आहे. ते सर्व करायला घेते. बाजरीच्या भाकरीसोबत मस्त लागतो, चुरून एकदम छान असं एन्जॉय करा मस्त पावसाळ्यात. आता इकडे भेजा फ्राय करायला घेतला. तेल गरम झालं की कांदा टाकला. 2 ते 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा चांगला परतला, थोडासा चेंज झाला पाहिजे कलर. मीठ टाकलेलं आहे कांद्याचा कलर थोडा गुलाबी होण्यासाठी आणि हिरव्या मिरचीत करते मी, त्यामुळं हिरव्या मिरचीचं वाटण टाकलं. या ठिकाणी 4 मिरच्या घेतल्या होत्या, पेस्ट करून घेतली, दरदर कुटून घेतलं होतं. आता बघा, मिरची पण कांद्यामध्ये चांगली परतली गेली की त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. इथे मी आपण जे अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं वाटण केलं होतं तेच आहे हे. 2 चमचे टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं. बारीक चिरलेला टोमॅटो टाकला, तो पण यामध्ये मिक्स करून घेतला. सगळ्याचा कच्चापणा निघून गेला की आपल्याला हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला या ठिकाणी ॲड करायचा आहे. ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले त्या कांदा टोमॅटोमध्ये मिक्स झाले की आपण जो भेजा स्वच्छ करून घेतला होता तो ॲड केला आणि त्याला पण कांद्यात चांगला परतला आणि थोडा वेळ झाकून ठेवून दिलं. त्याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, याची टेस्ट खूप छान लागते, अंड्याच्या बुर्जीसारखे. हे बघा, रेडी आहे इकडे आपला भेजा. वरून कोथिंबीर टाकली, भाकरीसोबत खाऊ शकता. आता हे सर्विंगसाठी बघा, सलाड घेतलेला आहे, कांदा,
मस्तपैकी आपला इंद्रायणी राईस आहे आणि आपला मुंडीचा रस्सा आहे, आपण केलेला भेजा फ्राय आहे आणि हे आळणी रस्सा आहे मुंडीचा आणि बाजरीची भाकरी. कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा मेनू आवडला की नाही ते. माझ्या रेसिपीज, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात की नाही हे पण नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.